साहेब प्लीज समजून घ्या ना. आता मी बायको मुलाला घेऊन रस्त्यावर कुठे फिरू? हे बघा, रस्त्यावर यायची गरज पण नाही. म्हणजे म्हणजे काय, तुमचं कर्ज फिटलंय. काय? कर्ज फिटलं? कशाला मस्करी करून राहिले गरीबाचे साहेब? असं कसं कर्ज फिटेल माझं? मिस्टर भावसार, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला चांगले भाऊजी मिळालेत. भाऊजी कोण? अहो कोण काय, गुरुनाथ सुभेदार. मोठ्या पोस्टला आहेत ना ते. एकदम येऊन पैसे भरून गेले. अहो तुम्ही मला आधी सांगायचं नाही का? अहो पण मी तर कुणालाच नाही पाठवलं. अहो असं काय करताय? थोड्या वेळापूर्वीच येऊन ते चेक देऊन गेले. काय? तो गुरुनाथ येऊन 4 लाख भरून गेला? अहो म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? नाही नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे शक्यच नाही. थांबा, मी तुम्हाला चेक दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास बसेल. हा चेक 4 लाखाचा. आता तरी बसला विश्वास? गुरुनाथने पैसे भरले का? कशासाठी? माझ्या बहिणीला वाऱ्यावर सोडणाऱ्या या माणसाने माझ्यावर एवढी मेहरबानी का करावी? आणि त्याला हे सगळं कसं कळून राहिलं? एवढा पुळका का माझ्याबद्दल? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. गुरुनाथ सारखा स्वार्थी माणूस असं करणं शक्यच नाही. मदत म्हणून तर नाहीच नाही. त्याला प्रत्यक्ष जाऊनच भेटतो, हेच योग्य आहे. पानवलकर, ते जे नवीन जॉईन होणार आहेत त्यांची सगळी व्यवस्था बघायला मी सांगितलं होतं. झालं ते? हो, रघुला सांगितलंय मी. अहो नाही, तुम्ही बघा ना. हा म्हणजे एसी व्यवस्थित आहे का, ती जागा व्यवस्थित रिनोव्हेट केली आहे का, आणि मागे व्हर्टिकल ब्लाइंड्स आहेत की नाही, हे सगळं जरा तुम्ही लक्ष देऊन बघा ना जरा प्लीज. ओके, पण सर आपण एवढी सगळी तयारी करतोय, थोडी स्पेशल आहे का? आता एवढ्या मोठ्या पोस्टवर येणारे म्हणजे स्पेशलच व्यक्ती असणार ना पानवलकर. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही त्याचं नाव नाही सांगत आहात. एनी सरप्राईज? कधी कधी सरप्राइजेस चांगली असतात पानवलकर. त्यातली मजा घ्यावी कधीतरी, आणि ती व्यक्ती समोर आली की कळेलच आपोआप, राईट? ओके सर, ओके, थँक्यू. आणि मी तर त्या व्यक्तीची मनापासून वाट बघतोय. मे आय कम इन? अरे शिरीष, ये 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 ये. ऍक्च्युली आय वॉज एक्सपेक्टिंग यू. बट आय एम नॉट. म्हणजे नाही, तू बाकी सगळं सोडून अचानक माझ्या मदतीला धावून येशील, माझ्या पाठीशी उभा वगैरे राहशील, असं मीही एक्सपेक्ट नव्हतं केलं. आता तू काय एक्सपेक्ट करतोस आणि काय नाही करत मला कसं कळणार ना? अरे माझा तर स्वभाव आहे इतरांना मदत करण्याचा. मग आता माझ्याच स्वभावाचं गुणगान मीच कसं गायचं ना? नाही, मी करतो ना तुझ्या स्वभावाचं गुणगान. मुळात कसं आहे ना, तू तुझा फायदा असल्याशिवाय दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणार नाहीस. नाहीतर ज्या माझ्या बहिणीनं तुझ्या करिअरसाठी, तुझ्या आनंदासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, तिला असं घराबाहेर काढलं नसतंस. ए ए ए ए शिरीष शिरीष प्लीज. अरे तुला आणि तुझ्या बहिणीला सवयच आहे का सगळ्या जुन्या पाण्या गोष्टी उगाळून काढायची? हा, अरे तिच्याकडे आणि माझ्याकडे एक तर बघ तरी. आम्ही मॅच तरी होतो का? आणि आता झाली ना 8-10 वर्ष. हा, आयुष्य बदललंय आता. नाही पण नात्यांचं काय? ती बदलत नाहीत ना. परत तेच. ते सोड बरं जुनं. तू ज्याच्यासाठी आलास ते बोल. नाही नाही, मला जे बोलायचं ते याच्याशीच निगडीत आहे. तू माझी मदत काऊन केलीस? मदत म्हणजे? म्हणजे मला माहिती आहे
तू ही जी सगळी मेहरबानी करून राहिलास ना, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. अच्छा ते पैशांचं बोलतोयस तू. अरे काय नाही रे, तुझ्या डोक्यावरचं छप्पर वाचावं, तुझी बायको मुलं रस्त्यावर येऊ नयेत म्हणून मी छोटीशी मदत केली. दॅट्स इट. शेवटी नातेवाईक आहेस तू माझा, एवढं तर मी नक्कीच करू शकतो. राईट? हे सांगायचं कारण झालं रे. मला माहितीये ना, तुझ्या ओठात एक असतं आणि पोटात वेगळंच असतं. नाही ना, सांग सांग सांग, खरं कारण काय ते सांगूनच टाक. अरे बापरे. बरं बाबा, आता तू एवढं खोदून विचारतोयस तर सांगतो तुला. काय नाही रे, इट्स सिम्पल बिझनेस. म्हणजे तुझा परिवार वाचावा यासाठी मी माझ्या बाजूने काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. दॅट्स इट. तू ज्यांच्याकडून कर्ज घेतलंयस त्यांच्याकडून तुला ते कर्ज फेडण्यासाठी मुदत हवी आहे. आता ते कर्ज मी फेडतोय आणि ती मुदत मी तुला देतोय. म्हणजे शिरीष, तुझं कर्ज मी फेडतोय आणि त्या बदल्यात ते पैसे भरण्यासाठीची 1 महिन्याची मुदत मी तुला देतोय. या 1 महिन्यात तू माझे पैसे परत केलेस तर ठीक, नाहीतर काय? नाहीतर तुझ्या बहिणीला माझ्या आयुष्यातून कायमचं जावं लागेल. मला वाटलंच होतं असंच काहीतरी असणार. त्याशिवाय तू माझ्या मदतीला धावून येणार नाहीस रे. अरे काय झालंय गुरुनाथ तुला? काहून असा वागून राहिलास तू? एखाद्या माणसामध्ये इतका बदल कसा होऊ शकतो? असं काय केलंय माझ्या बहिणीनं तेव्हा असं वागून राहिलास तिच्याशी तू? नाही, तिने काही वाईट नाही केलेलं. प्रॉब्लेम असा आहे की तीच वाईट आहे. गुरुनाथ, हळू. अरे ऑफिस आहे हे बघ शिरीष, शांतपणे विचार कर. शेवटी हा तुझ्या परिवाराचा प्रश्न आहे. आज ना उद्या राधिकापासून मी मोकळा होणारच आहे. तुझं काय? हा, तुझी लाडकी बहीण तुला घर मिळून देणार आहे नाही ना? त्यामुळे ऍटलिस्ट मला तरी तुझ्यासमोर दुसरा काही ऑप्शन आहे असं वाटत नाही. सो नीट विचार करून स्वतःच्या कुटुंबासाठी, बायको मुलांसाठी निर्णय घे. आणि हा, तू वेळ घे. काही नाहीये, संध्याकाळपर्यंत विचार कर आणि काय तो योग्य निर्णय घे. ओके, चल यू मे गो नाव. मला जरा महत्वाची काम आहेत ना. आय विल कंटिन्यू. ओके. बच्चा, तुझा प्लॅन सक्सेसफुल. येस, कॉंग्रॅट्स टू यू टू. ओके.